हा व्हिडिओला लाईक करून या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल ते पण करून घ्या। 8व्या हप्त्याची उत्सुकता असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। हप्ता हा आता येणार आहे का, दुपारी 12 वाजता जमा होणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहत आहात। या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सर्वांनी सबस्क्राईब करून नंतरच बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी सांगितल्याप्रमाणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। आता पहा, सध्या ग्रामीण भागामध्ये एकच प्रश्न ऐकला मिळतो की तो म्हणजे 8वा हप्ता कधी जमा होणार। निवडणुकांचे वातावरण जवळ येत असल्याने हा हप्त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। काही सूत्रांच्या मते माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही जी रक्कम आहे पीएम किसान योजनेची मिळण्याची शक्यता आहे। त्या अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। अधिकृत जी माहितीनुसार असं म्हणण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत पाहिले तर वगळलेल्या लाभार्थी म्हणजे शेतकरी वगळलेले आहेत काही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून, आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे नमो शेतकरी योजना राबवली जाते। एकंदरीत पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती मिळण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यतः आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। मुख्यतः आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत। काही शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना सुद्धा हप्ता मिळत असतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा डिजिटल प्रक्रियेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मुळात आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता पीएम किसान योजनेचे जेवढे लाभार्थी आहेत त्यांनाच मिळत असतो। पीएम किसान योजनेचे लाभार्थ्यांना, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल मित्रांनो तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू